ही जुनी आठवण म्हणून रोहिणीनं ठेवलेलं आहे. कशाचे काय म्हणते याला? नमस्कार. नमस्कार. प्युअर ध्यान ठूत झाले फिरायला लागली ती आता. हो ना. चल पिले पाणी आणते तुला. आणि आंघोळ कधी घालायची हिला? हा आता घालायची ना. बाईला घातली का दुसऱ्या? हा. 12 वाजता आंघोळ घातली हिला. ऊन चांगलं कडक पाडल्यावर नुसतं फिरायला लागली इकडं तिकडं तिकडं इकडं. पिओ तू काय खायली का? अरे सर्दी झाली वाटतं. सर्दीच सर्दीच तर नाही चालली. सर्दीच तर नाही चालली तिची. तिला गोळ्या औषध आणलं का? मग 2 बाटल्या संपल्या. हिचं बी संपलं. ऋतूचं बी तापीचं औषध संपलं. आता ते आणतो. तेव्हा काहीच रडायला ती झोपी झाली. काय काय संपलं म्हणली होती तरी तुझं? बॉडी लोशन. नाजूक काय का बाई? नाही का पुप्प्या? तुम्हाला दाखवतो मी काय केलं आमच्या रूम मध्ये. चला हे बघा, हे कपाट इकडे घेऊन टाकले, हे इकडे ठेवलं. रोहिणी खूप दिवसापासून म्हणत होती. हे लॉक केलं. कुठे ठेवले का आम्ही चावी. लग्नाचे कपडे गिपडे सगळ्या याच्यातच आता. याला काच बसवायचा आहे. फुटला ते माझ्याकडून त्या दिवशी. तर आता याला काच बघतो मी जाऊन मार्केटमध्ये कुठे भेटतो काय भेटतो. त्या हिशोबाने याचं माप गिप घेऊन जातो आणतो. खाली आता येईल. काय सोफा आणत आता आपल्याला. सोफा या घरात जागा आहे का सोफा ठेवायला? खाली ठेवायचा. खाली का ठेवायला मग ऑलरेडी? ती दुसरा आणायचा. आणि कशाला काच बसवता? हे ड्रेसिंग टेबल. तसंच पाहिजे. बरं झालं लागलं. येऊन जाऊन तेच खोली ती, येऊन जाऊन तेच खोली ती. मग तुम्ही लॉक केलेलं खराब केलं नव्हते. याला बसवायचं होतं. ह्या तू म्हणता ना ते मेकअप कशाला करती? इकडं पहा तिकडं. हे पहा. मला पिंपल येतात. करणं लागतं मित्रांनो. काय करावं आता? मला पिंपल येते. मी काय करू? कुठे जायचं? नाही हो, काम पडले खाली. तुला कुठे जायचं? मला कुठं नेता? गच रूम भरली तरी तू म्हणती सोफा आणायचा. अजून काय आणायचं म्हणली तू? मला ड्रेसिंग टेबल काच बसून द्या. सोफा नंतर. काय बोलती तू? काय नाही. खाली काय मग ठेवत? हाय ना सोफा. हा मग. आणि परत सोफा कशाला आता? काही बोलते यार रोहिणी. कशात पैसे घालावं कशात नाही तुला समजतं का नाही? मग सोफा नका घेऊ. मग ड्रेसिंग टेबल आणा नवीन. चल निघ. कशा ड्रेसिंग टेबल आणि काय हे काय आहे मग? मग याला काच आहे का? काच बसून घ्या म्हणतात तर म्हणते काच बी बसून घ्या देत नाही. काचसाठी पैसे नाही रोहिणी काय आपल्याकडे. पैसे नाही? हाय पैसे. राहिली की सर्दी तुझी? हो कमी झाली आज. काय पेलतं? अहो ते दोनदा आपण प्रमोशनची व्हिडिओ नव्हते केलं का? हा तर गार पाण्यात नाही मेकअप ते वॉटरप्रूफ म्हणून बुडून दाखवलं होतं मी त्या बाउल मध्ये. हा त्यानं सर्दी झाली मला गार पाणी सहन होत नाही. खूप जणांताई अशा कमेंट करतात तुम्हाला मेकअप कोण देते. हे बघा मेकअप तर करतो आम्ही. आम्हाला 2 ते 3 हजार रुपये भेटते त्याचे. ती 2-3 हजार रुपये भेटण्यासाठी इतके मेहनत करणं पडते. ते व्हिडिओ घेताना मी तुम्हाला एका दिवशी व्हिडिओ काढेल मोठा आणि तुम्हाला दाखवेल. कोणत्या बी कामाच्या पाठीमागं थोडीफार मेहनत असती. आणि ते रोहिणीलाच मेकअप करणं पडतं. आईचं वेगळं आहे, वहिनीचं वेगळं आहे, ताईचं वेगळं आहे. खरी गोष्ट तर रोहिणीला मेकअप आवडत नाही. आधीपासून नाही आवडत.
मी लग्नाच्या आधी एवढं एकदा तर मेकअप केला नाही. केला का? हा केला तुम्हाला जुनी आठवण दाखवतो. ते दाखवते हार 7व्या महिन्याची. हे बघा, ही जुनी आठवण म्हणून रोहिणीनं ठेवलेलं आहे. कशाचे काय म्हणते याला? दागिने याचे आहेत पण याचे दागिने पाहिजे ते फुलाचे. हे मी काऊन फुलं मग बैल दाखवायला बा मी घातले ते मग अजून काही अशा वस्तू ठेवलेल्या मी. ती किट नसती किट, प्रेग्नेन्सी किट ती ठेवलेली आहे. परत काय म्हणते बाईची नाळ आहे का आपल्या ते ठेवलेलं आहे. बस बरंच काही ठेवलेलं आहे. तर मला काय करायचंय ते नाळ नाही का नाळ बाईची आपली हे नाही का किट माझी. हे कुठून आणले? हे तुम्ही ड्रेस आणला ते त्याच्यावरलं तर. आणि ते ड्रेस ते एकच वेळेस घातला तिनं. कोणी हे बघ, मला ते हे करायचं बाईची थोडी नाळ. बर बघतो. अजून काय तुझ्यापाशी जुना दाखव बरं. बस एवढंच आहे. काय शोधायला तू आता? हे काय किट शोधायला मग बाईची दोरे येते पायातली. काही धुती की आला ते दोरे फेकू नाही म्हणतात माहिती का? हे बघा, आज तुम्हाला हे ऋतूचं दाखवतो. कुठे ग नाही पाहिजे ऋतू? कुठे ऋतू? फर्स्ट बेबी किट हा, हे एक आहे आणि हे बघा ऋतू दिसायली की मित्रांनो. नाळ होती कशी आहे का नाळ? नाळ दिसायला नाही. मुलगा आहे, मुलगा आहे, मुलगा. हे आमची मुलगी आहे. आणि हे तिची हे तुम्हाला खरं सांगू का मित्रांनो, एवढी तिची रास शनिवारी जन्मली नाळ होती तिची. ही नाळ नको ती नका दाखवू. काऊन दाखवत नसते. तुम्हाला एक खरं सांगू का, जेव्हापासून ऋतू आले ना आमच्या आयुष्यामध्ये, ही नाळ तेव्हापासून ऐका तिचं हे आणि तिचे पावले नाही का आपण घरात घेतले ते सगळं करून नाही का आपल्याला मस्त फोटो काढायचा आहे. आणि तिच्यात लहानपणीच फोटो आहे तुमच्याकडं. किती वाजता जन्मली ऋतू? 4:15 सकाळी 4:15. हीच आता आमच्या ऋतूचा बर्थडे यायला ना, आम्ही काय दाखवतो तुम्हाला. आठवण म्हणून राहते ती. हा हे बघा, हे बिल आठवण म्हणून राहत आहे ना. हे 17,500 आणि बाकीचे मेडिकलचे लागले होते पैसे. हो आठवण म्हणून एक 17,500 हे दवाखान्याचं बिल झालं आणि मेडिकलचं बिल वेगळं होतं आहे ना ग. हो रोहिणीचे गालं गेलं मस्त सुजले होते, तरी रोहिणी खाली बसली नाही, कामच चालू करत होती. जेवढं काम केलं तेवढी नॉर्मल झाली ना. असं काही का? तिचं बॉडी स्पोट पाय हेड मुंडका. आमची ऋतू इतकी लक्की आमच्यासाठी काय सांगू तुला. ती येतं म्हणून आमचं आयुष्य आहे लक्की माझ्यासाठी ती. आता तिचा फोटोशूट करायचा आहे. खूप ताईंचे कमेंट आहेत त्या कधी करतो कधी करतो. आता बर्थडेला करायचं आहे. तुम्हाला कळूया कधी करायचं काय. आणि जे कोणी जाणतलं असेल मी त्यांना सांगणार आहे, तुम्ही या. कसं असतं मग की एक बार भेटल्याशिवाय समजत नसतं की माणूस कसं आहे काय. एक बार आमच्यासोबत या व्हिडिओमध्ये, माझी इच्छा आहे. ती तिकडं पिऊची बी आंघोळ झालेली आहे. चला आजचा व्हिडिओ एवढाच होता. बाकी तुम्हाला काय वाटतं, प्रश्न काय असेल तर तुम्ही सांगा, मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. मग तुम्हाला भेटतं नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
तोपर्यंत ब्लड ग्रुप कसं कळतो? माझं ते ब्लड चेक केलं तर फर्स्ट टाइम. ब्लड ग्रुप कसं येते होती ते सांग नाही.